ही सुमने घेऊन मी आलो, तुझी पायी आज प्रभू मी धन्य धन्य झालो, प्रभू मी धन्य धन्य झालो. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, पवित्र रहस्याच्या या उत्सवात सहभागी होण्यास आपण पात्र ठरावेत म्हणून आपल्या पापांची आपण आठवण करूया. हे प्रभू येशू, मानवाबरोबर व पित्याबरोबर आमचा समेट घडवून आणण्यासाठी तू या जगात आलास. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू पापांच्या व भेदाच्या जखमा बऱ्या करतोस. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे ख्रिस्ता आम्हावर दया कर. हे प्रभू येशू, तू पित्याकडे आम्हासाठी मध्यस्थी करतोस. हे प्रभू आम्हावर दया कर. हे प्रभू आम्हावर दया कर. सर्व समर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नाम देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखी नीत. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमोनी मान हो तरुणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलता सुता गुणवंता. जनक नंदना परेश कोकरा, प्रभु दुःखहरा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करीत बरा. पतित पावना जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वैसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह, परम पवित्र तुझी प्रभूवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देवो. सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या निर्मात्या व आमच्या मार्गदर्शका, आम्हाला तुझी मनापासून भक्ती करू दे व आमच्या जीवनातून तुझ्या क्षमेचे दर्शन घडू दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. तुझ्या शेजाराने केलेल्या चुकीची क्षमा कर, म्हणजे नंतर जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या पापांची क्षमा केली जाईल. प्रवक्ता या पुस्तकातून घेतलेले वाचन. राग आणि क्रोध या वाईट गोष्टी आहेत आणि त्या पापी माणसाच्या अंगी असतात.
जो सूड घेतो त्याचा प्रभू सूड घेईल, कारण तो त्याच्या पापांचा काटेकोर हिशोब ठेवतो. तुझ्या शेजाऱ्याने केलेल्या चुकीची क्षमा कर, म्हणजे नंतर जेव्हा तू प्रार्थना करतोस तेव्हा तुझ्या पापांची क्षमा केली जाईल. जो माणूस मनात दुसऱ्याविरुद्ध राग बाळगतो त्याने कोणत्या शब्दात प्रभूकडून दयेची अपेक्षा करावी? आपल्यासारख्याच माणसाला दया दाखवली नाही तर स्वतःच्या पापांसाठी तो कशी काय प्रार्थना करू शकतो? जड देही असून तो द्वेष करतो तर त्याच्या पापांची क्षमा कोण करू शकेल? तुझ्या जीवनाचा अंत आठव, वैर थांबव, विनाशाची आणि मरणाची आठवण कर व प्रामाणिकपणे आज्ञा पाळ. देवाची आज्ञा लक्षात ठेव आणि तुझ्या शेजाऱ्याचे वाईट चिंतू नकोस. परस्पराचा करार जाणून घे आणि अपराधाकडे दुर्लक्ष कर. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद स्तोत्र. आपले प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. हे माझ्या मना परमेश्वराला धन्यवाद दे. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नामाला धन्यवाद दे. हे माझ्या मना परमेश्वराला धन्यवाद दे. त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. तो तुझ्या सर्व दुष्कर्माची क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग बरे करतो. तो तुझा जीव विनाश गर्तेतून उधरतो. तो तुला दया आणि करुणा ह्याची मुकुट घालतो. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. तू सर्वदाच दोष देत राहणार नाही. तो आपला क्रोध सर्व काळ राहू देणार नाही. आमच्या अपराधांच्या मनाने त्याने आम्हाला शासन केले आहे. त्याने आमच्या दुष्कृत्यातून मनाने आम्हाला प्रतिफळ दिले आहे. प्रतिसाद. परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. कारण जसं पृथ्वीवर आकाश उंच आहे तशी त्याची दया त्याचे भय धरणाऱ्यावर विपुल प्रमाणात आहे. परमेश्वरापासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. प्रतिसाद. परमेश्वर कृपाळू आणि दयाळू आहे. संत पौलाने रोमकरास पाठविलेल्या पहिल्या पत्रातून घेतलेले वाचन. आपल्यातील कोणी स्वतःकरिता जगत नाही आणि कोणी स्वतःकरिता मरत नाही. कारण जर आपण जगतो तर प्रभूकरिता जगतो आणि जर आपण मरतो तर प्रभूकरिता मरतो. म्हणून आपण जगलो किंवा मेलो तरी आपण प्रभूचेच आहोत. कारण ख्रिस्त अशासाठी मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला की त्याने मेलेल्यांचा व जिवंतांचाही प्रभू असावे. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. जय घोष. प्रभू म्हणतो, माझी मेंढरी माझी वाणी ऐकतात. मी त्यांना ओळखतो आणि ती माझे मागे येतात. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. संत मत्तेच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. हे प्रभू तुझा गौरव असो. पेत्र येशूकडे येऊन म्हणाला, प्रभूजी, माझ्या भावाने किती वेळा माझा अपराध केला असता मी त्याला क्षमा करावी? 7 वेळा काय? येशू त्याला म्हणाला,
7 वेळा असे मी तुला म्हणत नाही, तर 7च्या 70 वेळा. म्हणूनच स्वर्गाचे राज्य कुणा एका राजासारखे आहे. त्या राजाला आपल्या दासांपासून हिशेब घ्यावा असे वाटले आणि तो हिशेब घेऊ लागला. तेव्हा लक्षावधी रुपयांच्या कर्जदाराला त्याच्याकडे आणले. त्याच्याजवळ फेड करावास काही नसल्यामुळे धनाने हुकूम केला की तो, त्याची बायको आणि मुले आणि त्याचे जे काही असेल ते विकून फेड करून घ्यावी. तेव्हा त्या दासाने त्याच्या पाया पडून विनवले, मला वागवून घ्या, म्हणजे मी आपली सर्व फेड करीन. तेव्हा त्या दासाच्या धनाला दया येऊन त्याने त्याला मोकळे केली आणि त्याची कर्ज सोडली. तोच दास बाहेर गेल्यावर त्याला आपल्या सोबतीचा एक दास भेटला. त्याच्याकडे त्याचे 100 रुपये येणे होते. तेव्हा तो त्याला धरून त्याची नरडी आवळून म्हणाला, तुझ्याकडे माझे येणे आहे ते देऊन टाक. ह्यावरून त्याच्या सोबतीचा दास त्याच्या पायाकडून पडून गयावया करून म्हणाला, मला वागवून घे, म्हणजे मी तुझी फेड करीन. पण त्याची न ऐकता तो गेला आणि तो ते देणे फेडीपर्यंत त्याने त्याला तुरुंगात टाकले. तेव्हा घडलेला हा प्रकार पाहून त्याचे सोबतीचे दास अतिशय दुःखी झाले आणि त्यांनी येऊन सर्व काही आपल्या धनाला स्पष्ट सांगितले. तेव्हा त्याच्या धनाने त्याला बोलावून म्हटले, अरे दुष्ट दासा, तू गयावया केल्यामुळे मी तुझे सर्व देणे तुला सोडले होते. मी जशी तुझ्यावर दया केली तशी तूही आपल्या सोबतीच्या दासावर दया करायची नव्हतीस काय? मग त्याच्या धनाने त्याच्यावर रागावून तो सर्व देणे फेडीपर्यंत त्याला हाल हाल करणाऱ्यांच्या हाती दिले. म्हणून जर तुम्ही प्रत्येक जण आपापल्या बंधूला मनापासून क्षमा करणार नाही, तर माझा स्वर्गातील पिताही त्याचप्रमाणे तुमचे करील. प्रभूचे हे शुभ वर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. हे बापा, त्यांना क्षमा कर. क्रूसावरील येशूचे सर्वात प्रसिद्ध, सर्वात गहन व सर्वोत्कृष्ट असे हे शब्द, येशूचे हे शब्द आम्हाला क्षमेचे आव्हान देते, आश्वासन देते. देवपुत्राला वेदना झाल्या, यातना झाल्या, तरीही त्याच्या तोंडातून क्षमेचे शब्दच बाहेर पडले. येशूच्या जीवनावर प्रकाश टाकताना लेखिका हॅना ॲरंड म्हणतात, मानवी जीवनात, मानवी व्यवहारात क्षमेचा शोध नाझरेतकर येशूने लावला. क्षमेचा शोध नाझरेतकर येशूने लावला. Forgiveness is a power that wipes out the past, cheers up the present and brightens the future. क्षमा ही एक अशी शक्ती आहे जी भूतकाळातील सर्व गोष्टी मिटवते, वर्तमानाला आनंदित करते आणि भविष्य उज्ज्वल करते. हे आपण उधळ्या पुत्राच्या दाखल्यात पाहिले आहे. क्षमेचा क्षण म्हणजेच उत्सवाचा सण, क्षण आनंदाचा क्षण. मुवमेंट ऑफ फॉरगिव्हनेस इज द मुवमेंट ऑफ सेलिब्रेशन, मुवमेंट ऑफ जॉय. हॅना ॲरंड पुढे म्हणतात, क्षमेचा मार्ग तारणाच्या मार्गाकडे नेतो. थोडक्यात क्षमा तारणाचे कारण आहे. येशूच्या संपर्कात आल्यामुळे आंधळे पाहतात, लंगडे चालतात आणि कुष्ठरोगी शुद्ध होतात. क्षमा करण्याच्या शक्तीमुळे ते शुद्ध झाले आहेत, त्यांची तारण झाली आहे. क्षमा करण्याच्या शक्तीमुळे ते शुद्ध झाले आहेत आणि त्यांची तारण झाली आहे. संत लूकच्या शुभ वर्तमानात आपण पाहतो की इस्रायली स्त्रिया रडतात, कारण त्यांच्यातील अपराधीपणाची भावना त्यांचा छळ करीत होती. कारण त्यांच्या डोळ्यात देखत एका निष्पापी व्यक्तीचा बळी घेतला जात होता. येशूला शारीरिक छळाबरोबर मानसिक छळास देखील सामोरे जावे लागले. शारीरिक छळाने त्याच्या शरीराला वेदना झाल्या होत्या.
तो जखमी झाला होता, क्रूसाचे ओझे पेलवेनासे झाले होते. मानसिक छळ जे त्याचे होते त्यांनीच दगा दिला होता. एकाने त्याच्या थाळीत हात घालून त्याचा विश्वासघात केला, त्याला फक्त 30 नाण्यात तोलले. दुसऱ्याने त्याला नाकारले तर बाकी सर्वांनी धूम ठोकली. तो एकटा ह्या संपूर्ण छळास धीराने सामोरे गेला. शरीराने थकला भागलेला येशू मनाने मात्र खंबीर व निडर होता. मानसिक दृष्ट्या भक्कम आणि ठाम असलेल्या येशूने आपल्या क्रूसावरील मरणा अगोदर सर्वांना क्षमा केली. हे बापा, त्यांना क्षमा कर. जे विश्वासास पात्र नव्हते त्यांचे विश्वास पात्र ठरवले. अपात्र पेत्र पात्र ठरतो ख्रिस्ताच्या कार्यासाठी. अपात्र पेत्र पात्र ठरतो ख्रिस्ताच्या कार्यासाठी. हीच आहे येशूची महानता. पुनरुत्थानानंतर येशूने आपल्या शिष्यांस असे नाही विचारले की तू मला टाकून का पळालास, तू मला का नाकारलेस. त्याने शिष्यांना असे नाही विचारले की तुम्ही मला एकट्याला टाकून का गेलात. त्याने एका देखील शिष्यास जाब विचारला नाही. येशूने भूतकाळात घडलेल्या घटना व त्या घटनेतील व्यक्तींस क्षमा केली होती. जर तुम्ही भूतकाळात घडलेल्या घटनांस व त्यातील व्यक्तीस क्षमा केली नाही तर तुम्ही भूतकाळाचे गुलाम बनता. If you don't forgive and forget the past, you will become a slave of the past. पुनरुत्थानास इंग्रजीत रेझरेक्शन हा शब्द वापरला जातो. रेझरेक्शन म्हणजेच टू राईज अबव. टू राईज अबव. When you rise above your weaknesses, your failures, your troubles, and especially your past, only then, in a real sense, we can participate in the gift of resurrection. We can experience resurrection in here on earth. तरच खऱ्या अर्थाने आपण पुनरुत्थित होतो. आजच्या वाचनात आपण क्षमेचा दाखला पाहिलेला आहे. 60च्या 70 वेळा नक्कीच अशक्यप्राय, अव्यवहार्य. बट फेलिंग टू फॉरगिव्ह इज अनफॉरगिवेबल. फेलिंग टू फॉरगिव्ह इज अनफॉरगिवेबल. माफ करण्यास चुकणे ही चूक माफ न करण्या इतकी गंभीर आहे. माफ करण्यास चुकणे ही चूक माफ न होण्या इतकी गंभीर आहे. What the one thing that cannot be forgiven is failing to use your power to forgive. If you don't use your power to forgive, then you cannot be forgiven for that. जेथे क्षमा शक्यप्राय आहे तेथे ती सहजपणे आढळते, परंतु जेथे अशक्यप्राय तेथे देखील ती दिसली पाहिजे, क्षमा झाली पाहिजे. Anyone can forgive what is forgivable, but you must be able to forgive what is unforgivable. राणी मरिया व स्टेन कुटुंबियांनी जे अशक्यप्राय ते शक्य करून आम्हा पुढे एक आदर्श ठेवला आहे. लक्षावधी कर्ज असलेल्या दासाला क्षमा केली जाते, परंतु तोच दास आपल्या सोबतीच्या दासाची अगदी क्षुल्लक कर्जमाफी करू शकत नाही. आणि आता तो कैदेत बंदिस्त आहे. इंग्रजी भाषांतर म्हणते ही वॉज टर्न्ड ओव्हर. ही वॉज हँडेड ओव्हर टू द टॉर्मेंटर्स. त्याला हाल हाल छळ करणाऱ्यांच्या सुपूर्द केले जाते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, कोण आहेत हे छळ करणारे, कोण आहेत हे हाल हाल करणारे? हू आर दिस टॉर्मेंटर्स? तुमच्यात लपून बसलेले राग, कटुता, संताप तुमचे मन कुरडत आहेत. These are your tormentors. हे आहेत तुमचे छळ करणारे, तुमची हाल हाल करणारी. निराशा व द्वेष जे तुमच्या आरोग्यास अल्सर, उच्च रक्तदाब, कंबरदुखी व सततची डोकेदुखी ठरत आहेत. These are your tormentors. हे आहेत तुमचा छळ करणारी. रात्रभर जागरण करायला लावून विचारांची चक्र पंखांच्या पात्यापेक्षा जास्त वेगाने गरगर फिरायला लावणारे, ते आहेत तुमचा छळ करणारी.
ते छळ करणारे आहेत तुमचे कठोर मन व कमजोर इच्छाशक्ती, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील आनंदाचा हर एक क्षण गमावून बसला आहात. The tormentors of an unforgiving heart that haunts, hunts and hurts you day and night and becomes your shadow. The tormentors of an unforgiving heart that haunts, hunts and hurts you day and night and becomes your shadow. अशा प्रकारे आपण स्वतःच आपला छळ करणारे आहोत. We are our own tormentors. येशूचे छळ करणारे फक्त व्यक्ती नाहीत तर प्रवृत्ती पण आहेत. येशूचे छळ करणारे फक्त व्यक्ती नाहीत तर प्रवृत्ती पण आहेत. जुदास कपटीपणाची, परोशी ढोंगीपणाची, येशूला थप्पड मारणारा सैनिक क्रूरतेची, हेरोद धूर्तपणाची, पिलात भित्रेपणाची, डावीकडील चोर द्वेषाची प्रतीक आहेत. व ह्या सर्व प्रवृत्ती आपण आत्मसात केल्या आहेत. ढोंगीपणा, कपट, धूर्तता, क्रूरता हे आपला छळ करत आहेत. आणि जेव्हा आपण ह्या वाईट प्रवृत्ती अंगीकारतो तेव्हा आपण येशूचा छळ करतो आणि स्वतःचा देखील. आपला शत्रू बाहेर नाही तर आपल्या आत दडलेला आहे. आपला सर्वात मोठा शत्रू आपला अहम, गर्व आहे. द्वेष, राग आपल्याला आतून कमजोर बनवत असतात. आपण स्वतःला क्षमा केलेली नसते म्हणून आपल्याला आपल्या शत्रूस क्षमा करता येत नाही. आपण स्वतः आपला शत्रू आहोत. प्रथमतः स्वतःला क्षमा करण्याची गरज आहे. तुमचा छळ स्वतःकडूनच होत आहे हे ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला क्षमा कराल त्या क्षणी तुमचा छळ होणे बंद होईल. शेवटी लुईस मिरस म्हणतात, क्षमा करणे म्हणजेच कैद्याला मुक्त करणे. क्षमा करणे म्हणजेच कैद्याला मुक्त करणे आणि तो कैदी मीच आहे. टू फॉरगिव्ह is to set a prisoner free and discover that the prisoner was me. To forgive is to set a prisoner free and to discover that the prisoner was me. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी यांचा उत्पन्न करता सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे. त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावर माझा विश्वास आहे. तो पवित्र आत्म्याच्या ओघाने गर्भी संभवला, कुमारी मरियेपासून जन्मला, पोंती पिलाताच्या अंमलाखाली त्यांनी दुःख भोगले, त्यास कुसावर खेळले, तो मरण पावला, त्यास पुरले, तो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव पित्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून तो जिवंतांचा मेलेल्यांचा न्याय करास परत येईल. पवित्र आत्मा, पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा, संतांचा परस्पर संबंध, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सर्व काळचे जीवन यावर माझा विश्वास आहे. आमेन. विश्वासू लोकांच्या प्रार्थना. प्रतिसाद. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आपले परमगुरु महागुरु स्वामी, धर्मगुरु, व्रतस्थ बंधू भगिनी व इतर प्रापंचिक आणि सतत ख्रिस्ताची शिकवण आपल्या जीवनात उतरावी, तसेच आपल्यासाठी एक चांगला आदर्श निर्माण करावा
म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. आज कोरोना व्हायरसमुळे बरेचसे लोक बेरोजगार झाले आहेत व मानसिक तणावाखाली आहेत. अशांना प्रभूची कृपा लाभावी, लवकरात लवकर त्यांना कामधंदा मिळावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. जे कोणी कोरोना व्हायरस ह्या आजारी आहेत अशांना प्रभूचा आरोग्यदायी स्पर्श व्हावा व ते लवकरात लवकर बरे व्हावेत. त्याचप्रमाणे या व्हायरसवर लवकरच औषध मिळावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. या वर्षी आपल्याला चांगला पाऊस परमेश्वराच्या कृपेने लाभला आहे. येणाऱ्या दिवसातही चांगला पाऊस व्हावा व सर्व नैसर्गिक आपत्तीपासून आपला बचाव व्हावा म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. मरियम मातेच्या मध्यस्थीने आपल्या प्रत्येकाला चांगले आरोग्य लाभावे व पुन्हा एकदा आपले जीवन सुरळीत व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक व सामाजिक गरजांसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू आमची प्रार्थना ऐक. माझ्या जीवनाची धुळीत कोंबून पडण्याआधी गेले झेलून प्रेमाने. स्वीकार स्वामी हे फुले माझ्या जीवनाचे धुळीत कोंबून पडण्याआधी से मी प्रभु चरण लाभो पामरा. आसमनी प्रभु स्वीकार स्वामी फुले माझ्या जीवनाचे धुळीत कोंबून पडण्याआधी बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातून अर्पण केलेल्या बलिदानांचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावाचे गुणगान व गौरव होऊन आमच्या व पवित्र ख्रिस्त महामंडळाचे कल्याण हो. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या प्रजाजनांच्या प्रार्थना ऐकून घे व आमच्या दानांचा स्वीकार कर. आमच्या उपासनेमुळे आम्हाला मुक्तीचे वरदान दे. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा. आम्ही ते लावले आहे. प्रभू, आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य व रास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. सर्व चराचरांचा तू निर्माता आहेस. सर्व युगे व सर्व काळ तुझ्या नियमाने मार्गक्रमण करीत आहेत. तू मनुष्याला तुझ्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेस. सर्व सृष्टीत त्याला श्रेष्ठ व सृष्टीचा सम्राट बनवलेस. तुझ्या शहाणपणाच्या व सामर्थ्याच्या अद्भुत कृत्यांबद्दल सृष्टीच्या वतीने प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे दिवसेंदिवस तुझे स्तवन करण्यासाठी तू मनुष्याला नियुक्त केलेस. म्हणून हे प्रभू,
सर्व दूतगणाबरोबर आम्ही तुझ्या आनंदाने गुणगान गात म्हणतो. पावन नामे येत धन्य तो जनांतरा. जय 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 कार्य प्रभुचा. यशो गीत गान भांतरा. पावन 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 तम हे. शक्तिशाली तू प्रभुवरा. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पवित्रांचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा ह्यांच्यावर येऊ. ही दाने आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची शरीर व रक्त बनवत. स्वइच्छेने स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्याने भाकर घेतली, तुझे आभार मानले व ती भाकर मोडून आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या व खा. हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा आपल्या पित्याचे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांस देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. मरणातुनी प्रभु येशू उठला, येईल जगती पुन्हा भेटीला. श्रद्धेच्या या पुनरुच्चार अमूल्य त्याच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या आम्ही तुला हे जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हास पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारा आम्ही सर्व पवित्र आत्म्याचे कृपेने एक व्हावेत असे आम्ही विनवितो.
प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू फ्रान्सिस, आमचे महागुरू लुर्ड्स डॅनियल, इतर सर्व धर्मगुरू यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणातून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताठाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेले इतर सर्व लोकांना तुझे दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वांवर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाची वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा, म्हणून आम्हाला तुझी कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठाई पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. आमेन. प्रभू येशूच्या शब्दांत आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर, आणि आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटांपासून सुरक्षित असावे. कारण की राज्य, अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा असो, आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकांचे शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरात तू आम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे हे कोकरू पहा. ह्याच्या भोजनास बोलवण्यात आलेले आपण सर्व धन्य. हे प्रभो, तू माझ्या आत्म्यास सेव्यास इतका मी योग्य नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. आध्यात्मिक ख्रिस्त शरीर सेवनाची प्रार्थना. माझ्या प्रिय येशू, तू अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस, ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे. मी तुझ्यावर अमर्याद प्रीती करीते. तू माझ्या हृदयात यावे असे मी इच्छिते, परंतु तुला मी माझ्या हृदयात प्रत्यक्ष स्वीकारू शकत नाही. म्हणून आध्यात्मिकरित्या येऊन त्यात सदैव वस्ती कर व तुझ्यापासून माझा वियोग होऊ देऊ नकोस. आमेन.
आपण प्रार्थना करूया. हे प्रभो, तू दिलेल्या ख्रिस्त शरीरामुळे आमच्या विचारांत व कृतींत बदल घडून येवो. तुझ्या मार्गाने जाण्यास पवित्र आत्मा आम्हाला मार्गदर्शन व सहाय्य करो. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वादित करो. आमेन. ज्या ख्रिस्ताच्या शांतीने एकमेकांचं क्षमा करण्यास तुम्हास पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया.